नमस्कार. आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जे प्रश्न येऊन गेलेले आहेत त्याचं विश्लेषण बघत आहोत. त्यासाठी आपण सोर्स म्हणून वापरत आहोत आदरणीय प्रवीण चोरमले सरांचं हे ॲनालिसिसचं पुस्तक आहे. त्यामध्ये राज्यशास्त्र हा जो सब्जेक्ट आहे त्यामध्ये न्यायालय हा टॉपिक आपण कंप्लीट करत आहोत. त्यामध्ये बघा, काल आपण बघितलेलं हे 6 प्रश्न न्यायालयांवर आलेले आहेत आणि शेवटी भारतातील उच्च न्यायालय याचा सरांनी चार्ट दिलेला आहे, तो पण आपण पाठ करून घेऊ. तर बघा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण 2 प्रश्न पाहिलेले. आजच्या व्हिडिओमध्ये बघू, जेवढे पॉसिबल होतील तेवढे आपण घेऊ. 2 झाले तर 2 किंवा अजून उरलेले 4 प्रश्न पण आपण कंप्लीट करून घेऊ. ठीक आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओतला पहिला प्रश्न आहे. तर बघा, या परिस्थितीमुळे न्यायिक सक्रियतेला चालना मिळते असा तो प्रश्न आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 ला आलेला. तर खाली त्यांनी 4 ऑप्शन दिलेले, स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्याच्यातही 4 मग खाली ऑप्शन्स दिलेले आहेत. बघा, प्रश्न नीट समजून घ्या. या परिस्थितीमुळे न्यायिक सक्रियतेला चालना मिळते. याच्यात आता सरांनी मेन काय आहे, सरांनी इंग्लिशमध्ये पण प्रश्न दिलेले आहेत, हे एक चांगलं आहे. तर द सिच्युएशन दॅट लीड्स टू ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम. पर्यायी इंग्लिश शब्द पण नीट लक्षात ठेवत चला. तर न्यायिक सक्रियतेला चालना मिळते, राज्यसेवा पूर्व 2020 ला आलेला प्रश्न. तर बघा, जेव्हा विधिमंडळे आपली जबाबदारी पार पाडण्यात असफल होतात तेव्हा अधांतरी विधिमंडळ असताना सरकार हे फारच कमकुवत व अस्थिर असते. जेव्हा सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरते. जेव्हा सत्तारूढ पक्ष आपल्या अंतस्थ उद्दिष्टांसाठी न्यायालयांचा दुरुपयोग करतात. ठीक आहे. आता जर आपण ऑप्शन बघितले तर याचं उत्तर येतं वरीलपैकी सर्व. ठीक आहे. या परिस्थितीमुळे न्यायिक सक्रियतेला चालना मिळते. आता आपण काय करू, त्याचं जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे ते बघून घेऊ. हे 4 ऑप्शन कळाले तुम्हाला? वाटल्यास मी एकदा पुन्हा वाचते. बघा, कोणत्या परिस्थितीमुळे न्यायिक सक्रियतेला चालना मिळते, ती ह्या खालील 4 विधानांमुळे. जेव्हा विधिमंडळे आपली जबाबदारी पार पाडण्यात काय असतात, असफल असतात. कोण? विधिमंडळे. अधांतरी विधिमंडळ असताना सरकार हे फारच कमकुवत आणि काय असतं, अस्थिर असतं. जेव्हा सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्यात अपयशी ठरतं आणि जेव्हा सत्तारूढ पक्ष आपल्या अंतस्थ उद्दिष्टांसाठी न्यायालयांचा दुरुपयोग करतात. ठीक आहे. असे हे 4 गोष्टी आहेत. तर आता आपण थोडं न्यायालयीन सक्रियता या संकल्पनेविषयी बघून घेऊ आणि नेमके जनक कोण आहे, कोणत्या देशात सुरू झाली, हे सगळं आपण बघूया. बघा स्पष्टीकरणामध्ये न्यायिक सक्रियता या संकल्पनेचा उगम कुठे झाला? अमेरिकेत झाला. संज्ञेचा सर्वप्रथम वापर आर्थर श्लेजिंगर यांनी केला. ठीक आहे. संज्ञेचा सर्वप्रथम वापर. सामान्यतः न्यायालयात येणारे खटले हे बाधित व्यक्तींनी स्वतः केलेल्या तक्रारीच्या किंवा याचिकेच्या रूपात दाखल होतात. पण आता परंतु अलीकडे न्यायालयाने त्या व्यक्ती व्यतिरिक्त कुणीही दाद मागण्याचा अधिकार दिला. ठीक आहे. हे स्टेटमेंट महत्त्वाचं आहे. पुढे बघा, प्रशासकीय निर्णय किंवा धोरणांच्या अंमलबजावणीच्या बाबतीत ही न्यायालय काळजीपूर्वक तपासणी करताना दिसते. तसेच कोणते धोरण जास्त योग्य आहे याबाबतही न्यायालय सूचना करताना दिसते. म्हणजे न्यायालयीन सक्रियता. ठीक आहे. आता बघा, जनहित याचिकेद्वारे म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन PIL, न्यायालयीन सक्रियता ही संकल्पना, जनहित याचिकेद्वारे न्यायालयीन सक्रियता ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने 1979 मध्ये कैदेतील गुन्हेगारांच्या हक्काबाबतचे दावे विचारासाठी स्वीकारली. तेव्हापासून ते वापरात आले. संदर्भ काय? महाराष्ट्र स्टेट बोर्ड 11वी क्रमिक राज्यशास्त्र. जनहित याचिकेचे जनक न्यायमूर्ती VR कृष्ण अय्यर आणि न्यायमूर्ती PN भगवती यांना समजले जाते. ठीक आहे. अय्यर आणि भगवती या 2 न्यायाधीशांची नावं तुम्हाला पाठच पाहिजे. जनहित याचिकांचे प्रयोजन खालील मुद्द्यांवरून स्पष्ट होते. कायद्याच्या राज्याचे समर्थन, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना न्यायाची द्वारे खुली असावी याकरता प्रक्रियेचे सुलभीकरण, मूलभूत हक्कांची दृढ जाणीव. ठीक आहे. पुढे बघा, 2003च्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शन तत्वांमधील
सुधारणांप्रमाणे खालील बाबींमध्ये जनहित याचिका करता येते। बघा, हे मुद्दे महत्त्वाचे आहेत, कारण पुढे कशात करता येत नाही हे पण त्यांनी दिलेलं आहे। कायदा कोणता सांगितला आहे? 2003च्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांमधील सुधारणांप्रमाणे। ठीक आहे, हे नीट लक्षात ठेवा। 2003 आणि कोणत्या कोणत्या याच्यात करता येते आणि कोणत्या याच्यात करता येत नाही ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे। बघा, सक्त मजुरीशी संबंधित प्रश्न, दुर्लक्षित बालके, कामगारांना किमान वेतन न मिळाल्यास, तात्पुरत्या कामगारांचे शोषण आणि कामगार कायद्यांच्या उल्लंघनाविषयीच्या तक्रारी, तुरुंगात होणाऱ्या छळांबाबत, पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्यास, पोलिसांनी छळ केल्यास, पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्यास, महिलांवरील अत्याचार, विशेषतः नववधूचा छळ, नववधूला जाळून मारणे, बलात्कार, हत्या, अपहरण। ठीक आहे, पुढे बघा। एक 2 मिनिट बघा, पुढे काय काय दिलंय? काही ग्रामस्थांनी किंवा पोलिसांनी इतर ग्रामस्थांना छळ केल्यामुळे दाखल झालेल्या याचिका, पर्यावरणीय प्रदूषण, परिस्थितीचे संतुलन बिघडल्यास, औषधे आणि अन्न पदार्थांमधील भेसळ, ऐतिहासिक वारसा आणि संस्कृतींचे जतन, पुरातन वस्तूंचे जतन, वने आणि वन्यजीव यांसारख्या आणि सार्वजनिक हिताशी संबंधित असणाऱ्या विषयांवर याचिका। पुढची आहे बाब दंगलीतील बळींच्या याचिका, फॅमिली पेन्शन संबंधी याचिका। ठीक आहे, आता बघा कशात नाही करतायत। 2003च्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांमधील सुधारणांप्रमाणे खालील बाबींमध्ये जनहित याचिका करता येत नाही। आता ह्या बाबी नीट लक्षात ठेवा। ह्या बाबी लक्षात ठेवल्या तर इतर बाबी ज्या आल्या परीक्षेला तर त्याच्यात करता येते। दोघांपैकी शक्यतो कशात करता येत नाही हे नीट लक्षात ठेवा, म्हणजे बाकीच्या कशात करता येतात हे तुमचं ऑटोमॅटिकली थोडं तुमचं लॉजिक लागेल। बघा, घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वादात करता येत नाही, सेवेशी संबंधित प्रश्न, निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या वेतनाबाबतचे प्रश्न। पुढे बघा, केंद्र, राज्य आणि स्थानिक शासकीय विभागांविरुद्धच्या काही तक्रारी, वैद्यकीय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश, उच्च न्यायालय आणि दुय्यम न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यावर लवकर सुनावणी व्हावी याबाबतच्या याचिका। ठीक आहे, पुढे बघा, पुढचा प्रश्न बघू आपण आता। पुढचा प्रश्न काय आहे? उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत खालीलपैकी कोणता निकष चुकीचा आहे? चुकीचा आहे। ठीक आहे, आपण मागच्या वेळेस कोणता प्रश्न बघितला? मागच्या व्हिडिओमध्ये जिल्हा न्यायाधीशांच्या बाबतीत बघितला होता। आता आपण कोणता बघत आहोत? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या बाबतीत बघत आहोत। ठीक आहे, नेमणूक करण्याबाबतचा कोणता निकष ते विचारताय चुकीचा आहे। तर बघा याच्यातलं आपण ठीक आहे बघून घेऊ, मग उत्तराकडे जाऊ। ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्षे न्यायिक पदावर असली पाहिजे। त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे। राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती अग्रगण्य कायदेतज्ञ असली पाहिजे। वरीलपैकी एकही नाही। विचारलं काय आहे त्यांनी? चुकीचा निकष कोणता आहे? आपल्याला वाटू शकतं वरीलपैकी एकही नाही, पण चुकीचं काय आहे? राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती अग्रगण्य कायदेतज्ञ असली पाहिजे, हे झालं उत्तर। म्हणजे हे आहे चुकीचं स्टेटमेंट। का चुकीचं आहे? कारण हे स्टेटमेंट फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत वापरण्यात आलेलं आहे। पुढे ही गोष्ट येईल, आपण बघू। बघा, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत खालीलपैकी कोणता निकष चुकीचा आहे? तर मग बरोबर असणारे निकष लक्षात ठेवा। ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात बघा 10 वर्षे न्यायिक पदावर असली पाहिजे। कशासाठी चालू आहे? उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून। न्यायाधीश ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्षे न्यायिक पदावर असली पाहिजे। त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात म्हणजे हायकोर्टात 10 वर्षे वकिली केली पाहिजे। कशात? हायकोर्टात काय केली पाहिजे? वकिली केली पाहिजे। झालं। आता आपण थोडं स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे त्या गोष्टी बघून घेऊ। बघा, उच्च न्यायालय भाग 6 मधील कलम 214 ते 231 या गोष्टी लक्षात ठेवत चला।
ह्या गोष्टी तुम्हाला यूज टू कधी होतील, तुम्ही माझे ऑलरेडी जे आधीचे लेक्चर मी अगदी जीव तोडून शिकवले आहेत ना, कंबाईन मुख्यसाठीचे सुद्धा, कंबाईन पूर्वसाठीचे सुद्धा, या सगळ्या सिरीज आपल्या चालू आहेत हां. जेव्हा कारण मी प्रत्येकाच्यात स्टेट्स, आता हा भाग जो आहे ना, हा भाग 6 कशाशी संबंधित आहे, राज्य सरकार किंवा स्टेट्स, STATES स्टेट्स, आणि त्याच्यामध्ये कलम 214. आता भाग 6 मध्ये पण प्रकरण 6 मध्ये कनिष्ठ न्यायालय आहे आणि प्रकरण 5 मध्ये आहे उच्च न्यायालय. थांबा आपण लगेच बघून घेऊ. बघा मी काय सांगते आहे, नीट समजून घ्या. या गोष्टी सारख्या सारख्या अभ्यास करून तुमच्या पण पाठ झाल्या पाहिजे, तुम्हाला या गोष्टी सोप्या वाटायला पाहिजे आणि आलेले प्रश्न ॲटलीस्ट जे तुम्ही ऐकताय हे चुकायला नाही पाहिजे. बघा मी काय सांगते, तर भाग 6 सांगत होती मी तुम्हाला, ठीक आहे. भाग 6 हा आहे. भाग 6 कशाशी संबंधित आहे, राज्य. त्याच्यात प्रकरण आहेत एकूण किती, 6. तर मी काय म्हणत होती, भाग 5, भाग 6 मधील प्रकरण 5 मध्ये, भाग 6 मधील प्रकरण 5 मध्ये काय आहे, राज्यांमधील उच्च न्यायालय, ठीक आहे. आणि बघा 214 ते कलम 231 किंवा 232 जो रद्द करण्यात आलेला आहे. आणि भाग 6 काय आहे, प्रकरण 6 काय आहे, दुय्यम न्यायालय, अधीनस्थ न्यायालय, ठीक आहे. हे का मी तुमच्या निदर्शनास आणून दिलं, कारण कालचा प्रश्न कशावर होता, दुय्यम न्यायालयावर होता. आणि प्रकरण 6 कशातलं आहे, भाग 6 मधील प्रकरण 6 मध्ये दुय्यम न्यायालय आहेत. भाग 6 मधील प्रकरण 5 मध्ये हायकोर्टाविषयी तरतुदी आहेत, ठीक आहे. ह्या अशा गोष्टी तुमच्या पाठ झाल्या पाहिजे म्हणून मी तुम्हाला हे दाखवलं, बाकी काही नाही. बघा उच्च न्यायालय भाग 6 मधील कलम 214 ते 231, कलम 214 राज्यांसाठी उच्च न्यायालय, कलम 215 उच्च न्यायालय ही अभिलेख न्यायालय असणे. पुढे बघा कलम 216 उच्च न्यायालय स्थापन करणे, कलम 217 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती व पदाच्या शर्ती, त्या पदाच्या शर्ती. आता बघा न्यायाधीशांची पात्रता इन ब्रॅकेट उच्च न्यायालय. आता हे महत्त्वाचं आहे, पात्रता कोणाची सांगितली बघा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पात्रता. ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी, बरोबर आहे. त्या व्यक्तीने भारताच्या राज्यक्षेत्रात किमान 10 वर्ष न्यायिक पद धारण केलेले असावे, बरोबर आहे. त्या व्यक्तीस एखाद्या उच्च न्यायालयात अथवा 2 किंवा अधिक उच्च न्यायालयात सलग किमान 10 वर्षे वकील म्हणून कामाचा अनुभव असावा, ठीक आहे. आता पुढे बघा काय असतं, आपण जेव्हा अभ्यास करतो ना आणि जसं जुनं होत जातो ना, सारखं आपण हे PYQ ॲनालिसिस करून किंवा शिक्षक, चांगले शिक्षक असणं पण फार महत्त्वाचं आहे, जे बारीक सारीक खाचखळजे जे सांगतात, जेणेकरून मग परीक्षेला आपल्याला ते उत्तरं टॅकल होतात. म्हणजे एकदा आपण ते गोष्ट लक्षात ठेवली, ध्यानात ठेवली की परीक्षेमध्ये कुठे आपल्याला टिक करायचं आहे, कुठे एलिमिनेट गोष्ट होते, ह्या गोष्टी लक्षात आपल्याला आल्या पाहिजे. त्याच्यातलंच ही गोष्ट मी तुम्हाला सांगते. बघा त्यासाठी मी तुम्हाला एवढं जीव तोडून सांगते. पुढची महत्त्वाची बाब काय आहे बघा, घटनेने उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवलेली नाही. बघा घटनेने उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवली आहे का, नाही ठेवली आहे. हा पुढचा पॉईंट आता खूप महत्त्वाचा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विपरीत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या नेमणुकीसाठी निष्णांत कायदे पंडित असण्याची पात्रता ठेवली नाही. त्यामुळे प्रश्नातील विधान क्रमांक 3 चुकीचे ठरते. कळलं का चुकीचं ठरतं, कारण ती जी तरतूद आहे ना ती कशात दिलेली आहे, सर्वोच्च न्यायालयासाठी दिलेली आहे. मी तुम्हाला ती दाखवून देते. तर मग अशा गोष्टी लक्षात ठेवल्या की आपल्याला जिथे वाटतं अरे हे तर सगळं बरोबरच वाटतंय आपल्याला, तर असं कन्फ्युजन आपल्याला होणार नाही. आणि मी सोबत तुम्हाला लगेच बाकीच्या गोष्टी पण दाखवत आहे. बघा आता हे आपण काय बघत आहोत, सर्वोच्च न्यायालयाचं, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी पात्रता पण लगेच आपण बघून घेऊ. आपण आता काय बघितलं, उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांच्यासाठी पात्रता. आता त्या अनुषंगाने तुम्हाला पुढे दाखवण्यासाठी मी काय दाखवते आहे, न्यायाधीशांसाठी पात्रता पण कोणत्या, सर्वोच्च न्यायालयात. तर आता बघा, आणि हे पुस्तक कोणाचं आहे, आदरणीय रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातून मी तुम्हाला हे दाखवत आहे. बघा
कलम 124(3) मध्ये न्यायाधीश पदावर नेमल्या जाणाऱ्या व्यक्तीसाठी पुढील पात्रता सांगण्यात आल्या आहेत. ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी. बरोबर. दुसरी पात्रता बघा, त्याच्यात किती 3 सब पॉइंट आहे. त्या व्यक्तीस एखाद्या उच्च न्यायालयात अथवा 2 किंवा अधिक उच्च न्यायालयात सलग किमान 5 वर्षे न्यायाधीश म्हणून काम करण्याचा अनुभव असावा. काय म्हटले त्यांनी बघा, न्यायाधीशांच्या याच्यात काय दोन्ही ठिकाणी 10 वर्ष होतं. ह्या गोष्टी नीट म्हणून मी तुम्हाला सोबत सोबत सांगतेय. उच्च न्यायालयाच्या काय होतं 10 वर्ष, इथे काय बोलताय 5 वर्ष. आणि काय म्हणताय न्यायाधीश म्हणून काम करण्याचा अनुभव असावा. सलग किमान 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम करण्याचा अनुभव असावा. किंवा म्हणजे एक तर ही किंवा ही, हां म्हणजे बघा एक तर ही अट किंवा ही अट, किंवा काय मग त्या व्यक्तीस एखाद्या उच्च न्यायालयात अथवा 2 किंवा अधिक उच्च न्यायालयात सलग किमान 10 वर्षे वकील म्हणून काम करण्याचा अनुभव असावा. एक तर तुम्ही ही अट पूर्ण करा किंवा ही अट पूर्ण करा. काय म्हणतात ते, जर न्यायाधीश म्हणून काम केलं असेल तर 5 वर्षाचा अनुभव किमान, वकील म्हणून 10 वर्षाचा अनुभव. पण दोन्ही कंडिशन कशात आहे, हायकोर्टात आहेत. ठीक आहे. पुढे बघा, इन ब्रॅकेट काय दिलंय, या 10 वर्षामध्ये त्या व्यक्तीने वकील झाल्यानंतर धारण केलेल्या जिल्हा न्यायाधीशाच्या पदाहून, म्हणजे काय डिस्ट्रिक्ट जज, जिल्हा न्यायाधीशाच्या पदाहून कनिष्ठ नसलेल्या न्यायिक अधिकार पदाचा कालावधी त्यात समाविष्ट केला जातो. काय म्हटले बघा, या 10 वर्षामध्ये त्या व्यक्तीने वकील झाल्यानंतर धारण केलेल्या जिल्हा न्यायाधीशाच्या पदाहून कनिष्ठ नसलेले जे पद आहे, कनिष्ठ नसलेल्या न्यायिक अधिकार पदाचाही त्या 10 वर्षाच्या कालावधीत समावेश केला जातो. ठीक आहे. पुढे बघा, राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती निष्णात कायदेपंडित असावी. कळलं तुम्हाला. हा क्रायटेरिया कुठे दिलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या याच्यात हा क्रायटेरिया दिलेला आहे. राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती निष्णात कायदेपंडित असावी. वरील पात्रतांमधून एक बाब स्पष्ट होते की घटनेने सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवलेली नाही. चला पुढे बघूया आता आपण. आता सोबत मी तुम्हाला हायकोर्टासाठी न्यायाधीशांची पात्रता ते पण दाखवते. हे बाकी सगळं नाही वाचत, फक्त मला तुम्हाला काय दाखवायचंय बघा. वरील पात्रतांमधून एक बाब स्पष्ट होते की घटनेने उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवलेली नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या विपरीत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या नेमणुकीसाठी निष्णात कायदेपंडित असण्याबाबतची पात्रता ठेवण्यात आलेली नाही. ठीक आहे. पुढे बघा, बरं आपण 2 प्रश्न आज पाहिलेले आहेत, ते व्यवस्थित पाहिलेले आहेत. आता उरतील अजून 2 प्रश्न, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. कसं थोडं स्लो मध्ये गेलं तरी चालेल, तुम्ही स्पीड वाढवून ऐकू शकता, पण मला मुद्देसूद तुमच्यापर्यंत गोष्टी पोहोचवल्या म्हणजे तुमचे प्रश्न चुकणार नाही, त्यासाठी आपण एवढे सगळे प्रयत्न करत आहोत. ठीक आहे. आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे 2 प्रश्न कव्हर करून घेऊ आणि शेवटच्या व्हिडिओमध्ये हायकोर्ट सगळे बघून घेऊ. ठीक आहे. धन्यवाद.